जावास्क्रिप्टचा आपण प्रोग्राम पाहू. जावास्क्रिप्ट म्हणजे हे HTML मध्ये ॲक्शन करण्यासाठी वापरलेलं प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरली जाते. तर ह्या जावास्क्रिप्टची आपण जो प्रोग्राम आहे तो स्क्रिप्ट ह्या टॅगमध्ये लिहित असतो. आता स्क्रिप्ट ह्या टॅगमध्ये जावास प्रोग्राम जरी आपण लिहिला तरी ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपण पाहणार आहोत. ते म्हणजे डॉक टाईप HTML हे HTML मध्ये आपण प्रोग्राम देतो. ही डिरेक्टरी दाखवते HTML पेज HTML मध्ये आपण हा प्रोग्राम क्रिएट करतोय. हेड आणि हेड ओपन हेड आणि क्लोज हेडमध्ये आपण टायटल लिहित असतो. जे टायटल पुन्हा लगेच क्लोज करावं लागतं, जे ब्राउझरमध्ये दिसतं. बॉडी टॅगमध्ये आपण पाहिजे H1 टॅगमध्ये मीडियम टेक्स्ट आकारामध्ये येईल, नमस्कार हा शब्द येईल. आता आपल्याला हे प्रोग्राम जावास्क्रिप्टमध्ये पाहायचा आहे. जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला काय करावं लागेल, स्क्रिप्ट हा टॅग घ्यावा लागेल. ओपन आणि क्लोज टॅब स्क्रिप्ट घेतला आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आपण हे अलर्ट लिहिलेलं आहे. हे माझा पहिला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम आहे. आणि काय केलेलं आहे, कंस पूर्ण करून सेमी कॉलम दिलेला आहे. पहा, जावास्क्रिप्टमध्ये नॉर्मली आता हे अलर्ट हे एक फंक्शन आहे. जावास्क्रिप्टमध्ये जे बरेचसे फंक्शन्स यूज केले जातात आणि ज्यावेळेस आपण फंक्शन्स यूज करतो त्यावेळेस फंक्शनचं नाव लिहिलं जातं. हा कंस ब्रॅकेट दिलेला जातो आणि त्या कंसच्या ब्रॅकेटमध्ये जी काय व्हॅल्यू असेल ते आपण काय केलेली आहे, इथं राईट केलेली आहे. हे टेक्स्ट आहे त्यामुळं आपण हे डबल अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे फंक्शन क्लोज केल्यानंतर सेमी कॉलम दिलेला आहे फंक्शन. आणि हे स्क्रिप्ट टॅग इथं क्लोज केलेलं आहे. बॉडी आणि HTML इथं कंप्लीट केलं. आता हे स्क्रिप्ट टॅग आपण या स्क्रिप्ट टॅगमध्ये काय लिहिलं, जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहिला. बरोबर. हा जो स्क्रिप्ट टॅग आहे, हा स्क्रिप्ट टॅग आपल्याला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम आहे हे दर्शवतं. ओपन आणि क्लोज स्क्रिप्ट टॅग. त्याच्यामध्ये अलर्ट हे काय आहे, अलर्ट हे फंक्शन आहे. ह्या फंक्शनचा वापर कशासाठी केला जातो, एखादं नाव दाखवण्यासाठी, टेक्स्ट मेसेज दाखवण्यासाठी अलर्टचा वापर केला जातो, की जे डबल अवतरण चिन्हामध्ये टेक्स्ट स्ट्रिंग असल्यामुळं आपण लिहिलेलं आहे. आता आपण त्याच्यानंतर आपण व्हेरिएबलची माहिती पाठवू. आता व्हेरिएबल म्हणजे काय असतं, की व्हेरिएबल म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं की एक डब्बाच म्हणायचं. काय म्हणायचं, एक डब्बीच म्हणायचं. एखादा डबा. आता डब्यामध्ये आपण काय ठेवत असतो, काही आपलं सामान वगैरे ठेवत असतो. आता पहा, उदाहरणार्थ लेट नेम इज इक्वल टू काय, राहुल आहे. आणि लेट एस इज इक्वल टू काय, 20 आहे. आता आपण काय लिहिलं, लेट हे शब्द काय दाखवतं, व्हेरिएबल जाहीर करण्यासाठी लेट हा शब्द वापरला जातो. आता व्हेरिएबल म्हणजे स्ट्रिंग्स. तर हे दर्शवण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये आपण लेट हा शब्द घेणार आहोत. आणि लेट ह्या शब्दाच्या पुढं आपण हे नाव आणि एज हे जे कीवर्ड्स लिहिलेले आहेत हे काय आहेत, आता इथं पहा आपण काय म्हणतोय, नेम आणि एज हे डब्यांची नावं येतं. हे डब्यांची नावं येतं म्हणजे डब्यांची नावं लेट लिहिल्यानंतर वेगवेगळे असू शकतात आपल्या म्हणण्यानुसार. आता लेट सुभाष असू शकतं किंवा लेट तुमचं नाव असू शकतं. बरोबर. पण इथं लक्षात हे ठेवलं पाहिजे, लेटच्या पुढं जो शब्द येईल तो काय असेल, एक कीवर्ड असेल. तो कुठलाही असू शकतो. लेट म्हणजे व्हेरिएबल झालं, व्हेरिएबल हे नाव झालं. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं बरोबर चिन्ह लिहून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ह्या कीवर्डची, ह्या व्हेरिएबलची जी काय व्हॅल्यू लिहिताल ती तो व्हॅल्यू आहे असं समजल. आता स्ट्रिंग असेल तर डबल अवतरण चिन्ह येईल आणि फक्त क्रमांक असेल, नंबर असेल तर तुम्हाला फक्त अंक येईल. आता इथं लेट एज इज इक्वल टू 20 लिहिलेलं आहे. पण समजा इथं जर लिहिलं तुम्ही की लेट ट्री इज इक्वल टू 20, तर प्रोग्राम असं समजेन की इथं तुम्ही लिहिलेला ट्री म्हणजे झाड. ॲक्च्युली इथं झाडाचं नाव यायला पाहिजेत आणि डबल अवतरण चिन्हामध्ये यावं पाहिजेत, कारण ते स्ट्रिंग आहे, अक्षर आहे, शब्द आहे. पण जर तुम्ही ही व्हॅल्यू लिहिली तर तो काय समजेन की हा व्हॅल्यू हा नंबर नावाचा डाटा टाईप आहे असं समजेल तो. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं, लेट हा शब्द तुम्हाला इथं समजून सांगायचा आहे. लेट हा शब्द व्हेरिएबल लिहिण्यासाठी यूज केला जातो. व्हेरिएबल हे नाव असेल तर स्ट्रिंग्स व्हेरिएबल असतं आणि एज असेल तर नंबर व्हेरिएबल असतं. आणि हे नंबर म्हणजे ह्या डब्यांची नावं येतं. डब्यांची नावं म्हणजे हे कीवर्ड येतं की ह्याच्यामध्ये बाबा ह्या व्हॅल्यूज आपण साठवून ठेवणार आहे आणि नंतर सेमी कॉलम हा द्यावा लागतो. तर ह्या अशा प्रकारे आपण आता पाहू. याचं एक उदाहरण पाहू आपण. ह्याचं उदाहरण इथं पाहिलेलंच आपण. उदाहरण इथं पाहू आपण. पहा, इथं काय केले, लेट सिटी इज इक्वल टू पुणे हे स्ट्रिंग डाटा टाईप येणार. लेट मार्क्स इज इक्वल टू 85 हा नंबर डाटा टाईप येणार. लेट इज पास्ट इज इक्वल टू ट्रू किंवा फॉल्स बुलियन, ह्याच्यामध्ये तुम्ही खरं किंवा खोटं घेण्यासाठी हे
कीवर्ड्स आणि हे व्हेरिएबल यूज केलं जातं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होणार की आपण लूप शिकणार आहे, लूपच्या वेळेस आपण ह्याचा वापर करणार पास किंवा नापाससाठी, खरं खोटं आहे. त्याच्यानंतर आता कन्सोल डॉट लॉग आणि इथं काय लिहिलेलं आहे, हे सिटी लिहिलेलं आहे. तर आता हे कन्सोल डॉट लॉग काय आहे, कन्सोल कशासाठी घेतलं जातं, हे डॉट लॉग काय आहे हे आपल्याला शिकायचं आहे. तर पहा, कन्सोल म्हणजे काय की कन्सोल म्हणजे ब्राउझरच्या डेव्हलपर टूलमधील एक डब्बा जिथं आपण मॅसेज पाहू शकतो. आता तुम्ही म्हणता ना, आपण व्हेरिएबल म्हणून काय वापर करत होतो, लेट वापर करीत होतो, बरोबर ना. व्हेरिएबल म्हणजे काय की एक डाटा साठवण्याची डब्बी म्हणत होतो. म्हणजे लेट हे काय झालं, व्हेरिएबल झालं. आणि त्याच्यामध्ये काय साठवलं होतं, हे डब्यांची नावं येतं, हे डब्यांची नावं येतं. आपण आता उदाहरणार्थ स्वयंपाकघरामध्ये डबे असतात, त्याच्यावरती तांदूळ किंवा डाळींची वेगवेगळी नावं हे लिहिलेली असतात. म्हणजे लेट म्हणजे काय झालं की तो डब्बा झाला आणि त्याच्या पुढं जी आपण कीवर्ड लिहिलेला असतो ते म्हणजे डाळ वगैरे, हे प्लॅस्टिक काय झालं, हे एक व्हेरिएबल झालं. आणि प्लॅस्टिकच्या डब्बीमध्ये तुम्ही त्या डब्बीवर लिहिलेलं डाळ वगैरे हे काय झालं, हे त्या डब्यांची नावं झाली. आता इथं पहा कन्सोल. आता कन्सोल म्हणजेच काय झाला, एक डब्बा झाला कन्सोल. आता आपण काय म्हणणार, कन्सोल डॉट लॉग शब्द आलेला आहे इथं, बरोबर ना. तर लॉग म्हणजे काय, त्या डब्यात माहिती लिहिण्यासाठी वापरलं जाणारं फंक्शन आहे इथं पहा. इथं आपण काय यूज केलेलं आहे, इथं डॉट यूज केलेला आहे. वरती आपण काय केलं होतं, लेट सिटी यूज केलं होतं, बरोबर ना. हे डब्बा आणि त्या डब्यामध्ये डब्यांची नावं यूज केली होती. पण आता कन्सोलला काय केलेलं आहे, कन्सोलला एक डॉट वापरलेला आहे आणि लॉग वापरलेला आहे. ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, तर कन्सोल म्हणजे आपला डब्बा आणि लॉग म्हणजे काय, त्या डब्यात माहिती लिहिण्यासाठी वापरलं जाणारं हे फंक्शन आहे. त्या डब्यामध्ये माहिती लिहायची. या वरती आपण काय केलं होतं, फक्त इथं फंक्शन लिहिलं होतं आणि डब्यांची नावं लिहिली होती आणि डबल अवतरण चिन्हामध्ये आणि नंबर असेल तर असं सेपरेट लिहून सेमी कॉलम दिला होता. पण आता आपण इथं काय केलेलं आहे, कन्सोल शब्द लिहिलेला आहे. कन्सोल म्हणजे एक डब्बाच म्हणजे व्हेरिएबलच, पण त्याला तुम्ही ज्यावेळेस डॉट लॉग हा शब्द लावता त्याचा अर्थ हा होतो की त्या डब्यामध्ये आपल्याला काहीतरी माहिती साठवायची आहे. म्हणजे काय करावं लागेल, आता इथंच पहा, सिटी पुणे मार्क्स 85 आणि ट्रू फॉल्स लिहिलेलं आहे. तर इथं काय केलं, कन्सोल डॉट लॉग लिहिलं. ह्याच्यामध्ये काय लिहिलं, माहिती साठवायची, सिटीची माहिती साठवायची, दिसलं. त्याच्यानंतर कन्सोल डॉट लॉग काय 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 माहिती साठवायची, मार्क्स साठवायचे. तर इथं काय लिहिलेलं आहे, इज पास्ट काय करायचं आहे, ह्याची माहिती. मग आता इथं जे तुम्ही ही लिहिलेलं आहे, ज्यावेळेस हे फंक्शन काय केलेले आहेत तुम्ही कॉल केलेले आहेत, त्यावेळेस आउटपुट काय येईल, ही सिटी येणार नाही तर पुणे येईल, मार्क्स येणार नाही तर 85 येईल आणि इथं काय येईल, पास किंवा नापास जे असेल ते येईल. म्हणजे कन्सोल डॉट लॉग जे आहे हे आपल्याला काय कशासाठी, आता इथलं पहा, लेट नेम इज इक्वल टू अमित आणि लेट एज इज इक्वल टू 21 आपण लिहिलेलं आहे, बरोबर. आणि इथं काय लिहिलं, कन्सोल डॉट लॉग नाव इथं नेम येईल, कॉमा पुन्हा नेम येईल. इथं काय येईल, एज डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि कॉमा एज लिहिल. मग तो आउटपुट काय दाखवेल, इथं नाव लिहिलेलं आहे डबल अवतरण चिन्हामध्ये म्हणून तो असा शब्द लिहिल. इथं एज नेम लिहिलं असतं तर नेम दाखवलं असतं, एज लिहिलं असतं तर इथे एज दाखवलं असतं, कारण तुम्ही हे स्ट्रिंग डबल अवतरण चिन्हामध्ये लिहिताय. इथे एक कॉमा लिहून काय लिहिताय तुम्ही, नेम आणि एज लिहिताय. आता ही नेम आणि लेज व्हेरिएबल कुठले घेतलेत तुम्ही, लेट हा व्हेरिएबल म्हणून घेतला. मग कुठला का व्हेरिएबल असा ना, तो डाटा टाईप असो स्ट्रिंग असो, तुम्ही लेट लिहायचं, प्रश्न मिटला. त्याच्यापुढं फक्त ही जी डब्यांची नाव आहेत ना ते लिहायचे. मग त्याच्यावरून हे असेल तर हिथं डाटा टाईप जावास्क्रिप्टमध्ये डिक्लेअर करायची गरज नाही. तो काय करतो, कन्सोल ऑटोमॅटिकली घेतो. हा नंबर डाटा टाईप त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याने अमितला स्ट्रिंग डाटा टाईप घेतलेला आहे. तुम्ही लेट लिहिलं, प्रश्न तिथंच मिटला, लेट लिहिलं, प्रश्न तिथंच मिटला. एक्झॅक्टली तो डाटा टाईप घेणार नंबर आणि स्ट्रिंगचा. फक्त ह्या डब्यांची नावं तुम्ही लिहा. आता ह्या डब्यांची नावं डायरेक्ट कुठे घेतली तुम्ही, इथं कन्सोल डॉट लॉग ह्या फंक्शन डॉट लॉग ह्या फंक्शनमध्ये आणि कन्सोल ह्या व्हेरिएबल हे जोडून हे एक पूर्ण फंक्शन झालं. ह्या फंक्शनमध्ये लिहिलेले ते. इथं तुम्ही काहीही लिहू शकता डबल अवतरण चिन्हामध्ये. आणि इथं फक्त तुम्ही काय केलेले आहेत, हे डब्यांची नावं जे आहेत ते लिहिलेले आहेत. मग त्यांच्या व्हॅल्यू काय होतील, प्रिंट आउट होतील. इथं लिहिलेले इथे येईन आणि नेम आणि एज जे आहे ते इथे प्रिंट होईल. अशा प्रकारे आपण एक जावास्क्रिप्टमधला एक साधा प्रोग्राम
पाहिलेला आहे आणि तोच प्रोग्राम पाहत असताना आपण 3 गोष्टी शिकलेलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक अलर्ट फंक्शन शिकलेलो आहे. अलर्ट फंक्शनमध्ये काय केलं जातं की डायरेक्ट एक छोटासा मेसेज बॉक्स डायरेक्ट प्रिंट आउट केला जातो. अलर्ट लिहा तुम्ही स्क्रिप्टमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काय लिहिता आणि ते प्रिंट आउट होईल. किंवा अलर्ट लिहा तुम्ही स्क्रिप्ट टॅगमध्ये आणि त्याच्यामध्ये हे डबल अवतरण चिन्ह न देता एखादी किंमत लिहा, नंबर लिहा, तो तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करेल. तर अशा प्रकारे आपण अलर्टचा एक वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे व्हेरिएबल म्हणजे काय. व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल वापरण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये लेट हा शब्द लिहितात आणि लेटच्या पुढं जे काही तुमचे नावं असतील ते म्हणजे थोडक्यात समजण्यासाठी असं म्हणा की व्हेरिएबल म्हणजे लेट म्हणजे डब्बा आणि त्या डब्यांची नावं की ज्या डब्यामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे ते तुम्ही त्याच्यासमोर बरोबरचं चिन्ह लिहून, जर का शब्द असतील वाक्य असतील तर डबल अवतरण चिन्हात, जर का गणिती प्रकारचे नंबर असतील तर ते डबल अवतरण चिन्ह न वापरता आणि नंतर दोघांना सेमीकॉलम केलं जातं. व्हेरिएबल जाहीर करण्यासाठी लेट शब्द घेतला जातो, डब्यांचे नाव येतं आणि त्या डब्यामधले हे माहिती या. आता पहा त्याच्यानंतर आपण इथं कन्सोल.लॉग ह्या एक आपण काय पाहिलेली आहे, हा एक फंक्शन पाहिलेलं आहे. कन्सोल.लॉग हे फंक्शनचा वापर कशासाठी केला जातो, प्रिंट आउट काढण्यासाठी केला जातो. म्हणजे तुमचा आउटपुट दाखवण्यासाठी केला जातो. कन्सोल हा एक तुमचा व्हेरिएबल आहे आणि त्याला .लॉग हे एक फंक्शन जॉईंट केलेलं आहे आणि ते .लॉग ह्या फंक्शनमध्ये ओपन आणि क्लोज कर्व ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहित असता, हे डब्यांची नावं लिहित असता आणि ते डब्यांच्या नावाच्या ज्या किमती असतात तो काय करतो, डायरेक्ट प्रिंट आउट करतो. तर अशा प्रकारे .लॉग डब्यात माहिती लिहिण्यासाठी वापरलं जाणारं फंक्शन आहे. आणि कन्सोल.लॉग ह्या दोन्हीचं मिळून काय होतं, एक डबिंग तपासणी काय होतं हे पाहणं यासाठी वापरतात. म्हणजे प्रिंट आउटसाठी आपण प्रिंट अप जावा सी प्रोग्रॅमिंगमध्ये प्रिंट ॲप वापरत असतो आउटपुट दिसण्यासाठी. त्या प्रकारे आउटपुट दिसण्यासाठी कन्सोल.लॉग हे फंक्शन काय केलेलं आहे इथं यूज केलेलं आहे. उदाहरणार्थ आता लेट काय व्हेरिएबल लिहिलं, नाव त्या डब्याचं नाव लिहिलं, काय त्याची किंमत अमित आहे, लेट एज इज इक्वल टू हे डब्बा आणि डब्याचं नाव आणि त्याचं वय किती 21 आहे. आता कन्सोल.लॉगमध्ये काय नाव आणि ह्या डब्याचं नाव लिहिलं, वय आणि ह्या वय लिहिलं, तर आउटपुटमध्ये काय दिसन आपल्याला, इथं जो शब्द लिहितात तो इथं दिसन आणि त्याच्या पुढं काय लिहीन, ह्या नेमची व्हॅल्यू अमित आणि ह्या एजची व्हॅल्यू 21 दिसेल. तर अशा प्रकारे आपण जावा स्क्रिप्टमधला बेसिक प्रोग्राम एक समजून पाहिलेला आहे.